एकदम शांत आहे. आता इकडे बघा पोपटीचं प्रिपरेशन सुरू झालंय. पावट्याच्या शेंगा. नमस्कार मित्रांनो, कोकण फिरायचा प्लॅन करताय ते पण दापोलीमध्ये. तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आज आलोय आपण दापोलीमध्ये रॉयल विलास रिसॉर्टमध्ये. आपण आलोय आता रॉयल विलास रिसॉर्टला. हा रिसॉर्टचा एंट्रन्स आहे आणि आज फुल एन्जॉय असणार आहे आपल्या इकडे. अशी एंट्रन्स आहे आणि इकडे त्यांचा किचन एरिया आहे. त्यानंतर टोटल 4 रूम आहेत आणि रूम एकदम स्पेशियस आहेत. त्यानंतर प्रत्येक रूमच्या मध्ये जागा आहे जिथे तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर असेल तर तुम्ही पार्क करू शकता. आमची 2 व्हीलर तिकडे पार्क केलेले आहेत आणि एक मोठी गाडी इथे बसू शकते एवढी जागा आहे. आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये हॉटेल आहे. रिसॉर्टच्या बरोबर समोरच बीच आहे आणि हा पण त्यांचाच आहे. इथून आपण डायरेक्ट बीचला जायची एंट्री आहे. थोड्या वेळात आपण तिकडे जायचं आहे. हा आहे यांचा किचन एरिया घेऊ. आणि टेबलची अरेंजमेंट बघा खूप भारी आहे आणि पूर्ण वुडनमध्ये आहे. तुम्ही डिझाईन बघू शकाल. ओरिजिनल चाक ठेवलेलं आहे. आपली नॉनव्हेज थाळी आलेली आहे. बघूया काय काय आहे. सुरमई, घावणे, भात, ही काय प्रॉन्स आहे ना, प्रॉन्स आणि सोलकढी यांच्या थाळ्या आल्या. आणि या प्रॉपर्टीच्या समोर वॉकिंग ब्रिज केलंय पक्का आणि डायरेक्ट तो जातोय बीच जवळ. समोर लाईट हाऊस आहे. त्यानंतर तुम्ही संध्याकाळचं इकडे येऊन सनसेट एन्जॉय करू शकता. काही वेळापूर्वी तुम्ही मॉर्निंगचा व्ह्यू बघितलात. आता नाईटचा व्ह्यू बघा. एकदम शांत आहे. तर आपल्यासाठी रात्री पोपटीचा बेत आहे आज. हे किती लोकांसाठी आहे? 7-8 लोक आरामात खातील ना. तर आता इकडे बघा पोपटीचं प्रिपरेशन सुरू झालंय. पावट्याच्या शेंगा ह्या वेळी अवेलेबल नाही आहेत. त्याच्याशिवाय पण होऊ शकतं. जरा मजा आली असते पावटे जास्त. दुसरा नाही टाकू शकत काय? पावट्याच्या शेंगा आता यायला चालू झाले असतील ना. तरी 1 महिना लागेल ना यायला. तिकडे पण आहे ना. सोड्या आणि थम्सअपच्या बाटल्या बाजूला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल मस्त पोपटीचा एकदम बेत होता. त्यानंतर रात्री बिर्याणी पण होती. ती फक्त शूट घ्यायला जमलं नाही. आणि आता चाललोय नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये घावणे आणि कांदे पोहे आहेत. आणि त्यानंतर खाल्ल्यावर जाऊ आपण बीचवरती. कारण काल आम्ही लेट पोचलो संध्याकाळी आणि सनसेट पण झालेला आणि बीच अंधार पण व्हायला आला. त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं बीचवर जायचं. तर ते आज जाऊया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां हो. माझ्या नंतर झोपलाय तर लवकर कसे उठलात? एवढा उशीर काय करत? नाश्त्यामध्ये आज घावणे आहेत आणि कांदे पोहे. हा खेकडे बघ. ओके. सीगल पक्षी बघ किती आहेत.
पाहिलं तर मित्रांनो आता पुन्हा जायला निघतोय. खूप एन्जॉय केलं इकडे आणि कमीत कमी 1.5 दिवसाचा स्टे होता आणि खूप भारी भारी पदार्थ टेस्ट करायला मिळाले आणि काल पोपटी पण खाल्ली, ती पण एक नंबर होती. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मी खाली नंबर मेन्शन करतोय. दापोलीला आलात तर एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा रिसॉर्ट आहे. समोर बीच पण आहे, त्यामुळे खूप एन्जॉय कराल, खूप शांतता वाटेल. मी खाली नंबर मेन्शन केलं आहे, तिकडे नक्की कॉल करा. चला बाय.